जीवनामध्ये आहेत, ज्या कमतरता आमच्या जीवनामध्ये आहेत, ज्या क्षेत्रामध्ये तृप्तीची गरज आहे, प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला तृप्त करणार आहे. यावेळेस अपेक्षेच्या अंतकरणाने प्रभूच्या चरणाजवळ आपण आलो आहोत. अपेक्षेच्या अंतकरणाने प्रभूकडे आपण लक्ष देऊयात. दावीद राजा म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. हालेलुया. स्तोत्रकर्ता म्हणतो की जसे दासाचे डोळे आपल्या धन्याकडे, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीकडे, तसं परमेश्वर देव माझ्यावरती कृपापर्यंत माझे डोळे प्रभूकडे लागलेले आहेत. आमेन. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे आपलं लक्ष लावतो, ज्या वेळेस आम्ही आमचे नेत्र प्रभूकडे लावतो, प्रभू आम्हाला तृप्त करतो. हालेलुया. आज ज्या वचनाच्या द्वारे प्रभू आमची भेट घेणार आहे, प्रियानो, हे वचन आम्ही वारंवार ऐकलं आहे, परंतु पुन्हा एकदा पवित्र आत्मा त्या वचनाचं गहन, त्या वचनामधलं सामर्थ्य, त्या वचनामधलं जो अभिषेक आहे, त्या वचनामध्ये जीवन बदलण्याचं जे सामर्थ्य आहे, त्याची पुनरावृत्ती आमच्या समोर करू इच्छित आहे. हालेलुया. आणि वचन आहे इब्रियकांचं पत्र 13वा अध्याय आणि 8वं वचन. वाचूयात का? काय वचन सांगतं? इब्रियकांचं पत्र 13वा अध्याय आणि 8वं वचन. हालेलुया. देवाचं वचन आम्ही आताच वाचलं. काय वचन सांगतं? इब्री 13:8 मध्ये येशू ख्रिस्त. हालेलुया. येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त जो त्रैक्य देवामधला एक परमेश्वर, येशू ख्रिस्त जो प्रारंभी शब्द होता, जो शब्द देवाबरोबर होता, जो शब्द देव होता आणि ज्याने आमच्यामध्ये वस्ती केली. येशू ख्रिस्त तो देव परमेश्वर ज्याने मानव रूप धारण केलं. हालेलुया. 2024 वर्षापूर्वी जो गवाणीमध्ये ज्याने जन्म घेतला, 33 वर्ष जो भूतलावरती चालला, 3.5 वर्ष ज्याने लोकांमध्ये चिन्ह आणि चमत्कार केले, ज्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, परंतु तिसऱ्या दिवशी देवाच्या गौरवाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जो जिवंत झाला. 50 आपल्या शिष्याला ज्याने दर्शन दिलं, जो 40 दिवसांनंतर स्वर्गामध्ये घेतला गेला, आणि ज्यावेळेस तो स्वर्गात घेतला जात होता त्यावेळेस देवदूत त्याच्या शिष्याला म्हणाले, ज्या ख्रिस्ताला तुम्ही वर आकाशात जाताना पाहत आहात, लवकरच तो मेघावरती बसून येणार आहे. हालेलुया. त्या ख्रिस्ताबद्दल आज आम्ही काय म्हणत आहोत? त्या ख्रिस्ताबद्दल मी काय पाहत आहोत? वचन त्या ख्रिस्ताबद्दल काय सांगत आहे? येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. 33 वर्षामध्ये 3.5 वर्ष त्याने मनुष्याची सेवा केली. 33 वर्ष त्यांनी पित्याची आज्ञा पाळली, परंतु त्याच्यातले 3.5 वर्ष त्याने मनुष्याची सेवा केली. आणि त्या 3.5 वर्षाचा जो उल्लेख आहे त्या 4 शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस आम्ही 4 शुभवर्तमान वाचतो, ज्यावेळेस त्या शुभवर्तमानाचा आम्ही अभ्यास करतो, आम्हाला समजून येतं की येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले ते चमत्कार 3 प्रकारचे होते. अनेक जण त्याबद्दल अनेक गोष्टी सांगतो, परंतु आज पवित्र आत्मा आम्हाला काय सांगू इच्छितो माहितीये का? की देवा येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले, काही चमत्कार ते वैयक्तिक होते, व्यक्तिगत रूपाचे होते. ज्यावेळेस अंधळा बर्तिमेय त्याच्याकडे येतो किंवा ज्यावेळेस तो धावा करतो, हे दावीदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. हालेलुया. येशू ख्रिस्त त्याला बरं करतो. हा जो चमत्कार आहे तो वैयक्तिक होता, तो व्यक्तिगत रूपाचा होता. त्याने त्या आंधळ्या बर्तिमेय तिथं त्याच्या कुटुंबाबद्दल वगैरे काही सांगितलेलं नाही. फक्त एका ठिकाणी लिहिलं आहे की त्याच्या बापाचं नाव काय आहे, परंतु तो जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल बायबल सांगतो. एक स्त्री होती जी सभास्थानामध्ये होती आणि अनेक वर्षापासून ती दुखावलेली होती. ती
ती आजारी होती आणि येशू ख्रिस्ताने तिला बरं केलं. ती वाकलेल्या अवस्थेमध्ये होती, येशूने तिला बरं केलं. आणि हे जेव्हा येशूचे जे चमत्कार आम्ही पाहतो ना, आम्ही काय बघतो माहितीये का, येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले त्याने जी वैयक्तिक जी गरज आहे ती वैयक्तिक गरज भागवली. परंतु त्याचे काही चमत्कार जेव्हा पाहतो त्यावेळेस आम्ही बघतो की येशू ख्रिस्ताने फक्त वैयक्तिक गरज भागवली नाही, त्याने कौटुंबिक गरज भागवली. सगळ्यात मोठा सगळ्यात पहिला चमत्कार ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने आपला प्रगट केला, ज्यावेळेस त्याने आपलं सामर्थ्य प्रगट केलं काना गावाच्या लग्नामध्ये, ज्यावेळेस त्या लग्नामध्ये द्राक्षरस कमी होता, पियानो त्याने काय केलं, तो पाण्याचा त्याने द्राक्षरस केला. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, त्यावेळेस तो चमत्कार करून त्या कुटुंबाची लाज त्याने राखली. त्या कुटुंबाची चीतू होण्यापासून त्याने काय केलं, थांबवलं. त्या कुटुंबाची अप्रतिष्ठा होऊ नये ह्याच्यासाठी त्याने आपला चमत्कार त्या ठिकाणी प्रगट केला. मी काय सांगत आहे माहितीये का, येशू ख्रिस्त जो जीवनाची भाकर आहे तो आमची वैयक्तिक गरज भागवतो. येशू ख्रिस्त जो जीवनाची भाकर आहे तो आमच्या कौटुंबिक गरजा भागवतो. आणि काही चमत्कार आम्ही जर बघतो तर त्याने सामूहिक, त्या चमत्कारामुळे सामूहिक लोकांचा फायदा झाला. ज्यावेळेस आम्ही पाहतो की 5,000 लोकांना त्याने जीव घातलं. एका व्यक्तीची त्या ठिकाणी गरज भागली नाही, फक्त एका कुटुंबाची गरज भागली नाही, एक मोठ्या समुदायाची त्याने गरज भागवली. आणि आज त्या ख्रिस्ताबद्दल वचन काय सांगतं माहितीये का, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा. त्या 3.5 वर्षामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त भूतलावरती त्याचे चमत्कार करत होता, ज्यावेळेस शिक्षण देत होता, तो काय करत होता माहितीये का, तो लोकांची जीवन बांधत होता. कारण मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा तो परमेश्वर देव आहे. जी तुटलेली जीवन आहेत, जे सैतानाच्या बंधनाने बांधलेली जीवन आहेत, त्यांना तो मुक्त करत होता. आणि आज वचन सांगतं की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. ह्याचा अर्थ हा आहे 3.5 वर्ष जे चमत्कार त्याने गेले आणि ज्या प्रकारे त्याने तुटलेली जीवन बांधली, आज की तो तुटलेली जीवन बांधायला समर्थ आहे आणि तो करत आहे. आज की जगभरामध्ये अनेक लोक साक्ष देत आहेत की मला ख्रिस्त माहित नव्हता, माझं जीवन तुटलेलं होतं, मी अंधकारामध्ये चाचपडल्यासारखी माझी अवस्था होती. कुणीतरी मला वचन सांगितलं, मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, ख्रिस्ताचा धावा मी केला आणि त्याने मला नवी उत्पत्ती बनवलं. 2024 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त लोकांची जीवन बांधत होता, तो तुटलेली जीवन बांधत होता आणि आजही तो तुटलेली जीवन बांधत आहे. 2024 वर्षापूर्वी तो तुटलेली कुटुंब बांधत होता. 2024 वर्षापूर्वी ज्यावेळेस हा भूतलावरती ज्यावेळेस त्याने 3.5 वर्ष सेवा केली, त्याने त्याने असे चमत्कार केले ज्याच्यामुळे दुःखामध्ये अडखळलेल्या कुटुंबाला त्याने त्याच्यातून बाहेर काढलं. यायराच्या कन्येला ज्यावेळेस त्याने बरं केलं, तो चमत्कार फक्त त्या छोट्या मुलीसाठी नव्हता, तो चमत्कार त्या संपूर्ण कुटुंबासाठी होता. विचार आम्ही करू शकतो का की एका आई वडिलांची एकुलती एक मुलगी जर ज्यावेळेस ती मरण पावते त्यावेळेस त्या परिवारावरती, त्या आई वडिलांवरती कुठल्या प्रकारचं दुःखाचा डोंगर कोसळतो. आणि असा दुःखाचा डोंगर कोसळला असताना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रगट होतो आणि येशू ख्रिस्त त्या मुलीला जिवंत करतो. फक्त त्या मुलीचा फायदा होतो का? नाही. हालेलुया. तो चमत्कार त्या मुलीपेक्षा जास्त प्रभावी त्या आई वडिलांसाठी होता. त्याचा जो आशीर्वाद आहे तो जास्त त्या मुलीच्या आई वडिलांसाठी होता. प्रियानो, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. ज्यावेळेस हे वचन आम्ही वाचतो ना प्रियानो, हे वचन फक्त आम्ही माहिती म्हणून घेऊ नये, तर
ज्या वेळेस माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला कमतरता भासते, ज्या वेळेस कुटुंबामध्ये मला कमतरता भासते, ज्या वेळेस माझी परिस्थिती, मला वाटतं की माझी परिस्थिती, माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप बिकट झाली आहे, मला त्या ख्रिस्ताची आठवण करणं गरजेचं आहे, त्या ख्रिस्ताकडे धाव घेणं गरजेचं आहे, जो न बदलणारा देव परमेश्वर आहे. ज्यावेळेस तो भूतलावरती चालला, लोकांनी त्याचा धावा केला. लोक म्हणाले, अहो दाऊदाचा पुत्र हो, मजवर दया करा. ख्रिस्ताने दया केली. आजही ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताला हाक मारतो, आजही ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताकडे धाव घेतो, हो तो प्रार्थना ऐकतो. म्हणून वचन सांगतो, तू जो प्रार्थना ऐकणारा देव, त्या तुझकडे सर्व मानवजाती वळते. तो बदलला नाही. तो आजही आपले चमत्कार, आपलं सामर्थ्य आपल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रगट करायला तयार आहे. त्याने आपलं प्रेम, त्याने आपलं वात्सल्य त्या 3.5 वर्षामध्ये लोकांना दाखवलं. बायबल सांगतं की ज्यावेळेस त्याने लोकांना पाहिलं, ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था आहे. ही अवस्था ज्यावेळेस त्यांनी पाहिली, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताला त्यांचा कळवळाला आला. आणि ज्या वेळेस मंडळी या नात्याने, ज्या वेळेस त्याचे लोक या नात्याने, ज्या आम्ही त्याच्याकडे येतो ना, आमची अवस्था बघून प्रभूला आमचा कळवळा येतो. आणि त्याच्या कळवळेमध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस त्याला आमचा कळवळा येतो, तो मला शिकवतो. आणि ज्यावेळेस तो मला शिकवतो, प्रियानो, तो आम्हाला त्याचं सत्य आम्हाला समजतं. आणि सत्यातून आम्ही बंधन मुक्त होतो. आज काय आम्ही पाहत आहोत? येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. त्याने काल वैयक्तिक जीवनाची भेट घेतली, तो आजही वैयक्तिक जीवनाची भेट घेतो. त्याने काल कुटुंबाला दुःखाच्या ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर ज्यावेळेस त्यांच्यावरती कोसळला, ज्यावेळेस त्यांना त्या अश्रूतून त्यांना मुक्त केलं, त्यांची अश्रू त्याने पुसले, त्या दुःखातून त्यांना सोडवलं. आज की प्रियानो, आमच्या कुटुंबाच्या अवस्थेकडे पाहून आमच्या कौटुंबिक प्रश्न आणि समस्या सोडवायला तो समर्थ आहे. तो काय करत आहे? तो आजही समाजाला बदलत आहे. तो आजही देशाला बदलत आहे. आम्हाला समजत नसेल, परंतु ज्या गोष्टी घडत आहे प्रियानो, त्याच्या योजनेचा भाग आहे. आमच्या आजूबाजूच्या आमच्या आजूबाजूला, हालेलुया, आमच्या शहरामध्ये, आमच्या देशामध्ये, या जगामध्ये आज जे काय घडत आहे, तो काय करत आहे माहितीये का? तो आपल्या मंडळीला तयार करतात. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. प्रियानो, येशू ज्यावेळेस चमत्कार करतो, त्या चमत्कारांच्या द्वारे येशू ज्यावेळेस आपलं सामर्थ्य प्रगट करतो, त्या सामर्थ्याचा लाभ वैयक्तिक जीवनाला प्राप्त होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या सामर्थ्याचा, त्या चमत्काराचा लाभ पूर्ण कुटुंबाला प्राप्त होतो. ज्यावेळेस त्या भूतग्रस्ताला येशू ख्रिस्ताने सुटका दिली, आम्हाला माहित आहे तो वृत्तांत. बायबल सांगतं की तो नग्न अवस्थेमध्ये डोंगरांमध्ये, खबरामध्ये राहत असते. अनेकदा लोक त्याला साखळदंडाने बांधायचे, परंतु त्याच्यातून तो मुक्त व्हायचा आणि तो स्वतःला दगडांनी ठेचायचा. आणि अशा ह्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताने जेव्हा सुटका दिली, बायबल सांगतो की तो शुद्धीवरती आला आणि तो म्हणाला की प्रभू, मला तुझ्या बरोबर राहू दे. येशू काय म्हणाला माहितीये का? नाही, आपल्या लोकांकडे जा आणि प्रभूने तुझ्या जीवनामध्ये काय केलं हे त्यांना सांग. हा चमत्कार फक्त त्या व्यक्तीसाठी नव्हता. हा चमत्काराचा जो परिणाम आहे, फक्त त्याच्यावरतीच घडला नाही, तर त्याचा परिणाम किंवा त्याचा जो लाभ आहे, त्याच्या पूर्ण कुटुंबाला प्राप्त झाला. ज्यावेळेस एक व्यक्ती ख्रिस्ताकडे येतो, ज्यावेळेस कुटुंबाचा एक व्यक्ती ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून
प्रियानो, त्या एकट्या व्यक्तीचं जीवन बदलत नाही, परंतु त्या एका व्यक्तीच्या आशीर्वादामुळं त्याच्या कुटुंब आशीर्वादित होतं. त्या एका व्यक्तीच्या विश्वासामुळं प्रभू त्याच्या घराण्याचं तारण करण्याचं सिद्ध करतो. म्हणून देवाचं वचन सांगतं, विश्वास घे म्हणजे तुझं व तुझ्या घराण्याचं तारण होईल. देवाचं वचन सांगतं की तुझा प्रारंभ अल्प असला, आमेन, तुझा प्रारंभ अल्प असला तरी तुझा जो शेवट आहे तो समृद्धीचा होईल. बऱ्याचदा ह्या वचनाला आम्ही फक्त आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून पाहतो, परंतु आज देवाचा आत्मा काय सांगतोय माहितीये का? आज देवाचा आत्मा मला हेच सांगतोय की तुझा प्रारंभ अल्प असला म्हणजे तुझा विश्वास थोडा असेल, तुझ्या कुटुंबामध्ये फक्त तू एकटाच असशील जो परमेश्वरती विश्वास ठेवत आहे, ज्याला जिवंत देवाची ओळख झाली आहे. परंतु जर तू जिवंत देवावरती विश्वास ठेवला, हालेलुया, तुझा शेवट समृद्धीचा होईल. म्हणजे काय माहितीये का? प्रभू तुला आश्वासन देत आहे, माझ्या बहिणी आणि माझ्या भावा, प्रभूवरती विश्वास ठेव. तुझं जर प्रभूने तारण केलं आहे, आता तुझ्या घराण्याला तो सोडणार नाही, तुझ्या घराण्याचं तारण करायला तो समर्थ आहे आणि तो करणारच आहे. कारण आपलं वचन पाठवून आपल्या वचनाला तो विश्वास आहे. जे तो बोलतो ते तो पूर्ण करतो. प्रत्येक त्या विश्वासू सेवकाचं, त्या दासाचं जीवन जर तुम्ही पाहिलं, वाचलं, विचार केला, तुम्ही बघाल तो एकटा असतो, ती एकटी विश्वास ठेवते, परंतु त्या एकट्याच्या विश्वासामुळं, त्या एकटीच्या विश्वासामुळं प्रभू हळूहळू त्यांचं कुटुंब बदलायला सुरुवात करतो. का? कारण येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. प्रियानो, म्हणून बायबल सांगतं की विश्वास ठेव म्हणजे देवाचं गौरव भाषण. तुझा प्रारंभ अल्प असला तरी प्रभू म्हणतो की ज्यावेळेस शेवट होईल ना, तो समृद्धीचा असणार आहे. तू एकट्याने विश्वास ठेवला, पहा प्रभू म्हणत आहे की तुझं घराण्याचं तारण करायला मी समर्थ आहे, कारण हे माझं तुझ्यासाठीचं अभिवचन आहे. हे कधी घडतं माहितीये का? हा विजय आम्ही कधी पाहतो माहितीये का? हा बदल आम्ही कधी पाहतो माहितीये का? ज्या वेळेस येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. हे वचन, हे रेमा वचन आम्ही विश्वासाने आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो. हे वचन फक्त माहिती नाही, हे वचन माझ्यासाठी जीवन बदलणारं वचन बनतं. हे वचन फक्त माहिती नाही, हे जीवन मी अभिवचन म्हणून घेतो. त्याच्याकडनं जो अभिवचन देऊन पूर्ण करणारा देव परमेश्वर आहे. अब्राहामाबद्दल बायबल सांगतं की त्याने अभिवचन पूर्ण करणाऱ्यावरती विश्वास ठेवला, त्याला अभिवचन मिळालं. अब्राहामाला अभिवचन देवाने दिलं की तुझ्याद्वारे मी काय करणार आहे? एक राष्ट्र निर्माण करणार आहे. त्याने त्या अभिवचनावरती विश्वास ठेवला. आजही प्रियानो, आमच्या परिस्थितीकडे आम्हाला न बघता, आमच्या कौटुंबिक अवस्थेकडे न बघता, माझी समाजामध्ये अवस्था, दर्जा काय आहे ह्याच्याकडनं पाहता, ज्याने मला पाचारलं, ज्याने माझा उद्धार केला, ज्याने मला त्याच्या राज्यामध्ये ज्याने मला बोलवलं आहे, त्याच्याकडे जर मी पाहतो ना, त्याच्यावरती जो मी विश्वास ठेवतो ना, तर प्रियानो, प्रभू माझे जीवन बदलतो. मी स्वतः साक्षी देऊ शकतो की प्रभू चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आमेन. आम्ही काय पाहत आहोत? येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. त्याचा स्वभाव बदलला नाही, त्याचं व्यक्तिमत्व बदललं नाही. त्यावेळेस पापी त्याच्याकडे येत होते आणि तो त्यांना क्षमा करत होता. आज की जो पापी म्हणतो की माझवर दया कर, हो, त्यांच्या पापांची क्षमा करायला तो समर्थ आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी मी बर्फासारखी ती शुभ्र करेल.
तो आम्हाला विवचन देतो, जुनं ते होऊन गेलं, पास सर्व काही नवीन आहे. त्याचं सामर्थ्य बदललं नाही. त्याने 3.5 वर्षामध्ये चमत्कार केले. आज की तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या मंडळीमध्ये, आपल्या लोकांमध्ये चमत्कार करायला सिद्ध आहे, समर्थ आहे. प्रामुख्याने प्रियानो 5 कारण होती की त्याने चमत्कार केले. पहिलं कारण यासाठी की लोकांनी प्रभूचं गौरव करावं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चमत्काराची गरज असते ना, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कमतरता असते आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करताना की प्रभू माझी ही कमतरता भागव, प्रभू माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार घडव, आणि जर त्या प्रार्थनेचा उद्देश प्रभूला गौरव देणं असेल ना, त्यानो प्रभू तुमच्या जीवनामध्ये चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. कारण येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग सारखा आहे. वाचा त्यावेळेस मत्तेयाचा 21वा अध्याय आणि 6वं वचन. पहिली गोष्ट मी पाहत आहोत, जो येशू काल आज आणि युगायुग सारखा आहे, तो आपल्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार का करतो? यासाठी की त्यांच्या जीवनातून प्रभूचं गौरव व्हावं. मत्ते 21:6. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. मत्ते 21:6. हा, आणि मग पुढे त्या ठिकाणी वचन तुम्ही वाचाल, 9 वचन वाचा. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसाना, प्रभूच्या नामाने येणारा धन्यवाद असो, उदोलोकी होसाना. हालेलुया. यरुशलेमामध्ये येशू ख्रिस्ताचा प्रवेश, आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या यरुशलेमामध्ये प्रवेश केला, लोकांनी होसाना गायलं, लोक होसाना म्हणाले, होसानाचा गजर त्याने केला. का? कारण त्याने ऐकलं की येशू ख्रिस्ताने काय केलं होतं. एका ठिकाणी येशू म्हणतो की बालके आणि तानुले यांच्या मुखाच्या द्वारे देव काय करतो? आपलं स्तुती आणि स्तवन करून घेतो. पहिली गोष्ट, का बरं प्रभू आपल्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो? यासाठी की त्यांच्या जीवनातील चमत्कारांच्या द्वारे त्यांनी प्रभूचं गौरव करावं आणि त्यांचं जीवन पाहून लोकांनी प्रभूचं गौरव करावं. त्यामुळे जे काय आमच्या जीवनामध्ये घडतं, त्यावेळेस आम्ही म्हणतो ना की प्रभू माझ्या जीवनातून जे काय होत आहे त्यातून तुझं गौरव होऊ दे. प्रभू मी ह्या समस्येने ही समस्या मला भेडसावत आहे, ह्या समस्येने मी त्रस्त आहे, ह्या समस्येतून मला मुक्त कर. मी तुझं सर्व श्रेय तुला देणार आहे, मी तुला सर्व गौरव तुला देणार आहे. प्रभू माझ्या परिस्थितीतून मला बाहेर काढ, मी तुला सर्व गौरव देणार आहे. प्रियानो, तुम्ही पहा तुमच्या जीवनामध्ये एक अद्भुत बदल तुम्ही पावला. आज अनेकदा आमचे प्रार्थनेचे जे उद्देश असतात ते खूप चुकीचे असतात. अनेकदा आज ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे धावा करतो ना, प्रियानो, आमचे जे विचार जे असतात ते विचार पवित्र शास्त्राला पवित्र शास्त्रातील वचनाला मान्य नसल्यामुळं अनेकदा आमची प्रार्थना प्रभू ऐकत नाही. म्हणून एका ठिकाणी बायबल सांगतं की तुम्ही मागता, परंतु कशासाठी मागता? चैनीसाठी मागता. परंतु ज्यावेळेस आम्ही मागतो आणि म्हणतो की प्रभू हे जे मी मागत आहे ना, हे तुझ्या गौरवासाठी मागत आहे. प्रभू हे जे हा चमत्कार मी मागत आहे ना, हे तुझ्या महिमेसाठी मागत आहे. प्रियानो, प्रभू आमच्या जीवनामध्ये तो आपलं सामर्थ्य, आपलं गौरव प्रगट करतो. कारण येशू ख्रिस्त काल आज आणि युगायुग सारखा आहे. दुसरी गोष्ट, का बरं प्रभू आपलं सामर्थ्य आपल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रगट करतो? मत्तेयाचा 8वा अध्याय आणि 27वा वचन. मत्ते 8:27. तेव्हा तालवातील मनुष्यांना आश्चर्य वाटून ते म्हणाले, हा कसा मनुष्य आहे
वारा व समुद्र याचे ऐकतात. वारा आणि समुद्र ही याचं ऐकतात. आम्हाला हा वृत्तांत माहित आहे. तिथे बायबल काय सांगतं, काय आहे त्याचं शीर्षक? वादळ शांत करणे. आमच्या जीवनातलं प्रभू वादळ शांत करायला समर्थ आहे. शिष्यांसाठी त्याने वादळ शांत केलं. आज जर माझ्या जीवनामध्ये कुठलं वादळ उठलं असेल तर ते वादळ शांत करण्याचं सामर्थ्य फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. कारण तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. ते वादळ कदाचित माझ्या मूर्खपणामुळे उठलं असेल. ते वादळ कदाचित मी चुकीचे निर्णय घेतले आहेत म्हणून माझ्या जीवनामध्ये उत्पन्न झालं असेल. ते वादळ माझ्या पापांमुळे झालं असेल. परंतु पापांची क्षमा करणारा तो देव परमेश्वर आहे. मी नेहमी सांगतो, देयर इज ऑलवेज अ सेकंड चान्स इन क्राइस्ट जीसस. येशू ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला दुसरी संधी आहे. ज्यावेळेस आम्ही त्याकडे पश्चातापी अंतकरणाने येतो, ज्यावेळेस आम्ही तुटलेल्या अंतकरणाने त्याच्याकडे येतो, भग्नाने आणि अतृप्त हृदय तो तुच्छ मानत नाही. तो आमच्या जीवनातलं वादळ तत्क्षणी शांत करायला समर्थ आहे. परंतु अनेकदा आमच्या जीवनामध्ये वादळ उठलेलं असतं आणि त्या वादळामध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वतःच प्रयत्न करतो त्या प्रश्नातून, त्या समस्येतून सुटण्याचं. काल माझ्या मुलीला, जी फक्त 11 महिन्याची आहे, तिला मी झोपवत होतो आणि आमच्याकडे ती रॉकिंग चेअर आहे. मराठीमध्ये काय म्हणतो, त्याची पुढे मागे हलते. आणि त्याच्यावरती तिला बसवलं आणि मी तिला झोका द्यायला लागलो. आणि मग तिला असं काहीतरी मी सांगत राहतो. ती लहान आहे परंतु ना मी बऱ्याचदा गाणे गात राहतो. जास्तीत जास्त मी गाणे गातो. परंतु कधी कधी मी बायबलच्या काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीच्या रूपाने तिला सांगत असतो. तिला कळत नाही, मला माहिती आहे. परंतु पवित्र आत्मा, देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की ते वचन तिच्या अंतकरणामध्ये काम करत आहे, आत्म्यामध्ये काम करत आहे. आणि मी तिला म्हणालो, बेटा एक ना एक अंकल होते, त्यांचं नाव पेत्रो होतं. आणि रात्री ते गेले मासे पकडायला. आणि ज्यावेळेस मी तिला ते गोष्टीच्या द्वारे सांगत होतो ना, देवाचा आत्मा माझ्याशी बोलत होता. हालेलुया. आणि मग मी तिला सांगितलं की मग ते अंकल गेले आणि मग त्यांनी ठरवलं की आता खूप आपण मासे पकडायचे आणि आपण ते मासे काय करायचे, जाऊन विकायचे. तुम्ही म्हणाल की नाही का, वेडा आहे का? 11 महिन्याच्या मुलीला असं कोणी सांगतं का? मी सांगतो. कारण बापाचं, मी बाप आहे आणि माझी ही जबाबदारी आहे की लहानपणापासूनच जितकं जास्त वचन आणि देवाची स्तुती तिच्या कानावरती पडेल तितकं माझ्या लेकरासाठी महत्वाचं आहे. आणि मग तिला मी सांगितलं की ते अंकल गेले आणि मग ते काय करायला लागले, त्यांनी जाळं टाकलं. पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी जाळं टाकलं, त्यांना वाटलं की आता खूप मासे मिळणार आहे, कारण तो समय आहे मासे मिळण्याचा. परंतु मासे मिळाले का? नाही मिळाले. परत त्यांनी विचार केला, दुसऱ्यांदा त्याने जाळं टाकलं. आणि ज्यावेळेस बोललो, मी हे म्हणत होतो, मला एक गोष्ट लक्षात आली. पेत्रासारखेच आम्ही आहोत. पेत्रासारखेच आम्ही आहोत. आम्हाला कळतंय की जे आम्ही करतोय त्याचा आम्हाला काही लाभ होत नाहीये, तरी आम्ही तेच करतो. आम्ही केलं काय पाहिजे माहितीये का? जो जीवन बदलतो, जो परिस्थिती बदलतो, जो अंतःकरण बदलतो, त्याच्याकडे आम्ही वळायला पाहिजे. परंतु तो पेत्र, लक्षात ठेवा, रात्रभर तो त्याने मासे पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे रात्रभर तो जाळं टाकत होता, जाळं बाहेर काढत होता, पण त्याच्या जाळ्यामध्ये एकही मासा सापडला नाही. आजही जर कदाचित तुमच्या जीवनातला असा एक प्रसंग असेल, जीवनामध्ये अशी एक गोष्ट असेल की तुम्ही ती प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला यश मिळालं नाही, प्रभूचा आत्मा आज तुम्हाला त्या वचनाचा आरसा दाखवत आहे आणि तुम्हाला म्हणत आहे की ह्या गोष्टीत इथे तू देवाचं गौरव पाहत, तू देवाला गौरव देत आहे का? हे देवाच्या इच्छानुसार आहे का? हे वचनाला धरून आहे. आमेन.
पण देवाची स्तुती असो, येशू ख्रिस्ताने पेत्राला तसंच सोडलं नाही. तो ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी गेला आणि ज्यावेळेस येशूने त्याला सांगितलं जाळं टाक, त्याच्या जाळ्यामध्ये आम्हाला माहित आहे आम्हाला त्याला भरपूर मासे मिळाले. प्रियानो, ज्यावेळेस देवाची आज्ञा आम्ही पाळतो, ज्यावेळेस आमचा उद्देश, ज्यावेळेस आमच्या प्रार्थना आणि देवाचं वचनाचा योग्य मिलाप होतो, त्या ठिकाणी चमत्कार निश्चितच आहे. त्याच्या आधी मात्र तुम्ही अनेकदा वाऱ्यामध्ये मुष्टीप्रहार केला असेल, त्याच्या आधी अनेकदा तुम्ही वाऱ्यावरती मुष्टीप्रहार केला असेल, तुम्हाला काही यश मिळालं नसेल. परंतु ज्यावेळेस वचन तुमच्यापर्यंत पोहोचतं, ते योग्य वचनावरती तुमचा विश्वास असतो आणि त्या वचनानुसार जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि त्या वचनाने तुम्ही आपली अंतःकरण नीट करता आणि त्या वचनानुसार तुम्ही प्रभूला महिमा देत म्हणता की प्रभू माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार कर, ह्याचं सर्व श्रेय मी तुला देतो, तुला देते. प्रियानो, रात्रभर त्याने जाळं टाकलं, त्याला काही मिळालं नाही. कदाचित 100 वेळा त्याने जाळं टाकलं असेल, त्याला काही मिळालं नाही. ख्रिस्ताने फक्त एकदा सांगितलं, एकदाच ख्रिस्ताच्या शब्दाचा मान राखत त्याने जाळं टाकलं, त्याच्या जाळ्यामध्ये अनेक मासे मिळाले. प्रियानो, येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखा आहे. ज्या वेळेस ते रेमा म्हटलेलं वचन माझ्याकडे येतं आणि त्या रेमा वचनावरती मी विश्वास ठेवून त्याला प्रतिसाद देतो, विश्वासाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, कृतीच्या द्वारे. प्रियानो, पेत्राने जसा चमत्कार पाहिला, तो तसा चमत्कार मीही पाहू शकतो, कारण येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखा आहे. आमेन. त्या ठिकाणी तो हे चमत्कार का घडवतो माहितीये का? कारण देवाला, येशू ख्रिस्ताला दाखवायचा आहे, तो दाखवू इच्छितो की सर्वश्रेष्ठ सामर्थ्य फक्त त्याच्यामध्ये आहे. सर्व समर्थ देव फक्त तोच आहे, त्याच्याशिवाय अन्य देव नाही. अनेकदा आम्ही माणसांसाठी, अनेकदा आम्ही पैशांसाठी, क्षणिक लाभासाठी ख्रिस्ताला आम्ही सोडतो. अनेकदा छोट्या छोट्या मोहांसाठी आम्ही ख्रिस्ताला पाठ करतो. अरे ख्रिस्त म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधीच तुला मी अनाथ टाकणार नाही. हा मनुष्य असतो जो देवाला सोडतो. बापाने उद्या पुत्राला घरातून बाहेर काढलं नाही, उद्या पुत्र स्वतः आपल्या बापाचं घर त्याने सोडलं. उद्या पुत्राने बापाकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला, बापाला दुःख झालं, पण बाप त्याला म्हणाला का की घरातून बाहेर निघ. आजचे बाप तसं म्हणतात, परंतु त्या उद्या पुत्राच्या त्या दाखल्यामध्ये जो बाप आहे तो धार्मिक परिपूर्ण पिता, धार्मिक पित्याचं तो दर्शक आहे, म्हणजे देवाचं ते दर्शक आहे. बायबल सांगतं की त्या पित्याने त्या मुलाला त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा दिला, काहीच बोलला नाही. प्रॉपर्टीचा हिस्सा घेतल्यानंतर काही दिवसांतर मुलगा स्वतःच आपल्या बापाचं घर सोडून निघून गेला. अनेकदा प्रियानो, आम्हाला माहित असतं की हे जे मी करत आहे ना हे योग्य नाही. मी काय प्रार्थना करतो, मी उपवास करतो, आम्हाला वचन माहिती आहे की ह्या मार्गाने आम्ही नाही जावं. आम्हाला वचन माहित असतं की अशा लोकांसंगती मी संगती नाही करावी. वचन मला माहित सांगतं की द्रव्याचा लोभ वाईटाचं कारण आहे, तरी त्या क्षणिक मोहासाठी, त्या शारीरिक अभिलाषासाठी आम्ही काय करतो, आम्ही बापाला दुःख पोचवतो आणि मग आम्हाला समजत पण नाही की आम्ही कधी देवापासून लांब जातो. वचन सांगतं उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका परमेश्वराचा कान बंद नाही. पण तुम्ही आणि तुमचे अपराध तुम्ही आणि तुमच्या देवामध्ये काय झाले आहे, अडभिंत आहे. आणि हे फक्त जगातल्या लोकांसाठी नाहीये, हे ज्या स्वतःला विश्वासणारे म्हणतात,
हे स्वतःला जे ख्रिश्चन म्हणतात त्यांच्यासाठी पण हे वचन आहे. काय झालंय माहितीये का, आज अनेकदा आम्ही अशा काही गोष्टी करतो आणि आम्ही स्वतः भोवती एक वलय निर्माण करतो. आणि ते वलय काय आहे माहितीये का, ते वलय म्हणजे स्वतःची इच्छा, स्वतःची मर्जी, स्वतःचा हट्ट, माणसांबद्दलचं आकर्षण. आणि हे वलय काय झालं माहितीये का, हे वलय एक आमच्यासाठी भिंत झाली आहे. म्हणून देवाला तर आमचा उद्धार करायचा असतो, देवाला तर आमच्या जीवनामध्ये चमत्कार करायचा असतो, परंतु मीच स्वतःला एका रूम मध्ये बांधून बंद करून ठेवला आहे. आणि आज हे वचन तुमच्यापर्यंत आलं असताना आज तुमच्या अंतःकरणावरती देव येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या दारावरती ठोकत आहे. वचन सांगतं की मी दाराच्या बाहेर उभा आहे, दार ठोकत आहे. विचार करा, येशू काय म्हणतो, मी दाराच्या कुठे आहे, कुठे आहे, आत आहे का बाहेर आहे, बाहेर आहे. आता हे कुणाला म्हणतो माहिती वचन, हे मंडळीला म्हणतो. म्हणजे तो अविश्वासणाऱ्यांना म्हणतोय का विश्वासणाऱ्यांना म्हणतोय, विश्वासणारा म्हणतोय. आणि लक्षात बघा, बायबल काय सांगतं की उद्धार करत नाहीत का, परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. तुम्ही आणि तुमचे अपराध काय झाले आहेत, देवामध्ये तुमच्यामध्ये काय आहेत, आडभिंत आहे. आता येशू काय म्हणतो की मी दाराच्या बाहेर आहे. फक्त दार आहे का तिथं, तिथं काय आहे, भिंती आहे. म्हणजे रूम आहे. एका रूम मध्ये, एका खोलीमध्ये मी स्वतःला काय करून ठेवला आहे, मी बांधून घेतला आहे. मी स्वतःला बंधनांमध्ये अडकून घेतला आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त प्रगट झाला यासाठी की मी बंधनातून मुक्त व्हावं, परंतु पुन्हा एकदा माझ्या हट्टासाठी, शारीरिक अभिलाषांसाठी, वासनेमुळं मी काय केलं आहे, मी अनेकदा परत त्या स्वतः बंधनामध्ये जातो. म्हणजे काय माहितीये का, मी भिंत निर्माण करतो. आणि ती भिंत निर्माण करतो, चारी बाजूला भिंत, वरती पण भिंत. आणि म्हणून काय होत आहे की प्रभूचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये प्रकट होत नाही, परंतु तरी सुद्धा तो प्रेमळ परमेश्वर आहे. तो त्या भिंतीच्या दाराला ठोकत आहे आणि म्हणत आहे काय की उघड, मला तुझ्या अंतःकरणामध्ये जाके, यासाठी की मला तुझ्या जीवनामध्ये आपलं सामर्थ्य, आपले चमत्कार प्रगट करायचे आहे. यासाठी की तुझं जीवन पुन्हा एकदा मी बांधावं, यासाठी की तुझं तुटलेलं कुटुंब पुन्हा एकदा मी बांधावं, यासाठी की तू तुझ्या परिवार, तुझ्या कुटुंबांसाठी, तुझ्या लोकांसाठी, तुझ्या